श्री स्वामी समर्थ बखर अनुभव क्रमांक 21. माणिक प्रभूस सबनीस यांचे दर्शन. श्री स्वामी महाराज अक्कलकोटास येण्यापूर्वी एक वेळ ते हुमनाबादेस माणिक प्रभू म्हणून वरदी पुरुष होऊन गेले त्यांचे भेटीस गेले होते. यावेळेसही महाराजांबरोबर दोन दुसऱ्या मूर्ती होत्या. राजमान्य राजश्री बाबा सबनीस हे अक्कलकोटचे राहणारे होते. ते तत्ववेत्ते होते, तसेच भाविकही होते. त्यांचे कुटुंब निवर्तल्यामुळे उद्विग्न होऊन परमार्थ साधनेकरता हुमनाबादेस माणिक प्रभूंकडे वारंवार जात असत. एकदा नित्यप्रमाणे बाबा माणिक प्रभूंचे दर्शनास गेले असता प्रभूंजवळ 3 मूर्ती बसलेल्या त्यांनी पाहिल्या. त्यापैकी एक श्री स्वामी समर्थ होते. माणिक प्रभूंनी खून करून महाराजांचे दर्शन घेण्याकरिता बाबास सूचना केली. बाबास खून समजली नाही. तेव्हा प्रभूंनी बाबास स्पष्ट सांगितले, अतपर हे श्री स्वामी महाराज तुझे गुरु आहेत, त्यांचे दर्शन घे. मग त्यांनी महाराजांचे व त्याचबरोबर असलेल्या 2 मूर्तींचे दर्शन घेतले. महाराजांनी पुष्कळ शिव्या दिल्या व मनातील पुष्कळ गोष्टीचा उल्लेख देऊन तू कसाही आहेस असे ते म्हणाले. अक्कलकोट को जाओ हम भी आवेंगे असे बाबांनी ऐकून आपण अक्कलकोटचे राहणार हे महाराजास कसे कळले याबद्दल त्यांना आश्चर्य वाटले. आपली आई फार आजारी असताना जाऊ नको म्हणून वारंवार सांगत असताना निर्दयपणे तिला सोडून आलो म्हणून आपणास कसाई म्हणून श्री स्वामींनी हाक मारली. श्री स्वामी समर्थ अवतारी आहेत अशी त्यांची खात्री झाली. नंतर बाबा अक्कलकोटास आले व श्री स्वामीही अक्कलकोटास काही दिवसांनी आले. आपणास माणिक प्रभूंचे सानिध्य दर्शन दिलेली अवतारी मूर्ती हीच अशी बाबांची खूण पटल्यावर बाबा हे श्री स्वामी महाराजांचे निस्सीम भक्त झाले. महाराजांबरोबर दुसऱ्या असलेल्या 2 मूर्ती दृष्टीस पडल्या नाहीत. ब्रह्मा विष्णू महेश मिळून दत्तावतार झाला, त्याचप्रमाणे त्या 3 मूर्तीपैकी श्री स्वामी महाराजांचा अवतार अक्कलकोटास प्रसिद्धीस आला. महाराज मंगळवेढ्यासहून निघाले ते सोलापुरास आले. सोलापुरास जाणाऱ्या रस्त्यावर करमरकरांचे शेत आहे. ते शेत वेदमूर्ती रारा पंढरीनाथ व एकनाथ भटजी निवासकर यांनी 1855 ते 56 साली वाट्याने घेतले होते. पंढरीनाथ आणि एकनाथ भटजी यांची आणि स्वामी महाराज यांची एक दिवशी ऐन 1-2 वाजता रस्त्यात गाठ पडली. त्यावेळी सूर्याची प्रखरता होऊन गेल्यामुळे पायांना चटके घेण्यापुरती जमीन तापून गेली होती. पाय अतिशय भाजू लागल्याने स्वामी महाराजांनी पंढरीनाथाजवळ त्याचे पायातील जोडा आपले पायात घालण्याकरता मागितला. पंढरीनाथाने ताबडतोब पायातील जोडा काढून दिला. स्वामी महाराजांनी पायात जोडा घालून जी चाल काढली त्या चालीने पंढरीनाथ व एकनाथ हे आपसात बोलत असता महाराज त्या उभयतास दिसेनासे झाले. स्वामी महाराज आपणे कुठे दिसत नाहीत असे पाहून एकनाथ पंढरीनाथास म्हणतो, अरे तू आपला जोडा त्या वेड्यास देऊन टाकलास आणि तो तर दिसेनासा झाला. जोडा दिला असे काकांना कळले तर ते रागावतील. हे ऐकून पंढरीनाथ चिंतेत पडला. सुमारे 5 मिनिटांच्या अवकाशातच स्वामी महाराज मोठ्या लगबगीने परत आले आणि पंढरीनाथास म्हणाले, घे आपला जोडा, आता काका कशास राग भरेल. जोडा तर आला. इतके बोलून पुन्हा झपाट्याने चालते झाले. या दोघांस वाटले की हा वेडा येथे कुठूतरी आड होता. त्याने आपले बोलणे ऐकून जोडा परत आणून दिला. पंढरीनाथाने जोडा पायात घातला आणि उभयता शेताकडे चालते झाले. सोलापुराकडून काही मंडळी अर्ध्या तासाने गावाकडे आली. ती मंडळी अर्ध्या वाटेत भेटली. त्यांनी हा वेडा लगबगीने कशाकरता आला होता त्याची चौकशी केली. तेव्हा हा वेडा इतक्या थोड्या अवकाशात अर्ध्या कोसाचे पल्ल्यावर असून त्यास आपण बोललेले शब्द कसे कळले हे सर्वांस मोठे आश्चर्य वाटले. त्या दिवशी समर्थ जे गेले ते पुन्हा मंगळवेढ्यास परत आले नाहीत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.